नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWMPSC या यूट्यूब चॅनलला. तर आजपासून आपण नगर परिषद भरती जी की भविष्यात होणार आहे त्या भरतीच्या दृष्टिकोनातून सेशन चालू केलेले आहेत आणि हे सेशन जे असतील ते म्हणजे झालेल्या पेपरला अनुसरून आहे. म्हणजे मागच्या वर्षी कशा पद्धतीने पेपरमध्ये प्रश्न आलेले होते, आपण यावर्षी त्या प्रश्नांचा एक प्रकारचा आधार घेऊन कोणत्या पद्धतीनं जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो, अशा पद्धतीनं आपण एक सीरीज चालू केलेली आहे. आज आपण जो पेपर पाहतोय, तो पेपर आहे नगर परिषद भरती कर निर्धारणचा आणि तो पेपर झाला होता 25 ऑक्टोबर 2023 रोजी शिफ्ट क्रमांक 1 चा पेपर आहे. आपण वेळ न वाया घालवता सेशनला कंटिन्यू करूया. यामध्ये आपल्याला मराठीचे 15 प्रश्न पाहायला मिळतील. त्याचबरोबर मी बुद्धिमत्तेचे सुद्धा 15 प्रश्न घेईल आणि जीकेचे सुद्धा घेईल. इंग्रजीचे प्रश्न मी इथं घेणार नाहीये, कारण की ते मला जमत नाही. ओके, डन. तर आपण जे मला जमते ते मी इथं सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेल. तर प्रतिवर्ष या शब्दाचा समास तुम्हाला सांगायचा होता. आता तुम्हाला माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही, समजून सांगणार आहे. कारण समजून सांगण्यासाठी मी जी मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याला आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त प्लेलिस्टला त्या व्ह्यूज आहेत. तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओ. त्याच्यावरती मी एक-एक टॉपिक वाईज घेतलेला आहे. आता समासाची आपल्याला माहिती आहे मराठीत एकूण 4 प्रकार आहेत. ओके. त्याच्यामधला पहिला प्रकार असते अव्ययभाव समास. ठीक आहे. दुसरा प्रकार म्हणजे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार द्वंद्व आणि चौथा म्हणजे बहुब्री. आता समासाचे जे मुख्य 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक जो अव्ययभाव समास हा प्रकार आहे त्याच्यामध्ये काही क्रियाविशेषण महत्त्वाची असतात किंवा माझ्या मित्रांनो संस्कृत उपसर्ग लागले असतात. उपसर्ग म्हणजेच काय, शब्दाच्या आधी जो शब्द लागतो त्याला आपण उपसर्ग म्हणतो. प्रत्यय म्हणजे काय, शब्दाच्या नंतर लागून येणारा शब्द. आता आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग आहे, मी तिथं सांगितलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे हा प्रतिवर्ष, वर्ष हा शब्द आहे, याच्या आधी लागलाय प्रति. याच्या आधी काय लागलेलं आहे प्रति. आता प्रति शब्दाच्या आधी जर कधी शब्द लागला तर त्याला आपण उपसर्ग म्हणतो आणि शब्दाच्या नंतर लागत असेल तर त्याला आपण प्रत्यय म्हणतो. आता आ यथा प्रति संस्कृत उपसर्ग. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष समास, तिसरं पद दोन्ही पद महत्वाचे द्वंद्व समास आणि चौथं बहुव्रीही समास. हे आपण तिथं पाहिलेलं आहे. इथं तुमचा जास्त वेळ घेणार नाही. प्रतिवर्ष आ यथा प्रति हे संस्कृत उपसर्ग जर कधी लागले असले शब्दाला तर तुम्ही अव्ययभाव समास मारायला पाहिजे. आणि त्यामध्ये बऱ्याचदा पेपरमध्ये असंही विचारलं जाऊ शकते, कोणत्या समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असते, त्याचं उत्तर आहे अव्ययभाव समास. कोणत्या समासामध्ये क्रियाविशेषण असतात तर तोही आहे अव्ययभाव समास. ओके, डन. आपण पुढे जाऊया. हां, द्विगु समासाविषयी सांगायचं झालं तर इथं आपल्याला संख्या विशेषण असते. आता संख्या विशेषण म्हणजे काय, म्हणजे पंचवटी, 5 वटांचा समूह, 12 भाई, 12 लोकांचा कारभार ज्याला आपण असं म्हणतो नाही का. त्याचबरोबर त्रिभुवन, ह्या जिथं संख्या आली तिथं असते द्विगु समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही गोष्टीला तितकंच व्हॅल्यू असते. आता द्वंद्व समास म्हणजे काय, जसं एक्झाम्पल आपण म्हटलं आई वडील. द्वंद्व समास आपण काय म्हणतो, आता आई वडील असा आपण शब्द लिहिला. मला इतकं सांगा इथं द्वंद्व समासाची डेफिनेशन काय, दोन्ही पद महत्वाचे आहे. मग दोन्ही जर कधी पद महत्वाचे आहे तर आईला कमी व्हॅल्यू बाबाला कमी व्हॅल्यू आहे का, असं नाही ना. दोन्ही गोष्टी सारख्याच आहे. मग जिथं दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत त्याला आपण द्वंद्व समास. आणि याला पोट प्रकारामध्ये हा इतरेतर द्वंद्व झाला. कोणता, इतरेतर. आणि याच्यामध्ये आणखी दुसरा असते वैकल्पिक द्वंद्व. इथं दोनपैकी एकला पसंती असते. आणि वैकल्पिकचंही सुद्धा मी तुम्हाला उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करेल. वैकल्पिक तुम्ही म्हणसाल 15-16, 15 किंवा 16 हे समजलं आणि कॅन्सल. दुसरं आपण म्हटलं कोणतं, चहा पाणी, सॉरी चहा किंवा चहा कॉफी. मग आता तुम्हाला माझ्या घरी जर कधी मी तुम्हाला बोलवलं, ॲट अ टाईम तुम्ही असं म्हणसान काय, कधी तर बोलवत नाही. आज बोलवलं तर चाही करा, कॉफी करा, 2-4 बिस्किटही आणा. असं नाही ना. एक तर तुम्ही चहा घेसाल किंवा कॉफी घेसाल. जिथं 2 पैकी 1ला पसंती दर्शवल्या जाते, त्याला असतो वैकल्पिक 2 पैकी 1ला पसंती. आणि जिथं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या वेगळ्या केल्या जाऊ शकत नाही, त्याला इतरेतर द्वंद्व समास. ओके, चला पुढचं आपण पाहूया. पुढ्या हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे, म्हणजे याचं काय म्हणणं आहे, ऑलरेडी हे अनेक वचन आहे, या शब्दाचं एक वचन आपल्याला पाहावं लागेल. शब्दाची भाषा समजून घ्या, प्रश्न समजून घ्या. ओके, कोणत्या शब्दाचं अनेक वचन. आता आपण म्हटलं पुडी, ठीक आहे, पुडी या शब्दाचं याचं अनेक वचन, इकारांचं काय उरलं
याकारांत उरालं, याकारांत उरालं, याकारांत. मग पुढीचं काय होईल? पुड्या. मग आपलं उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर 3. पुढीचं पुड्या. आता इथं आपल्याला हे इकारांतच याकारांत, आता इकारांत याकारांत म्हणजेच काय? आपण काय लिहिलं? पुढीचं पुड्या. ठीक आहे. आता इथं जो आहे ई, याच्यातला काय? पुडी. इथं ई आणि इथं काय येईल? पुड्या, या. म्हणजे इथं काय झालं? इकारांत. आता पुडी म्हणजे ते कोणतं आहे? पुडी. ती पुडी आणि ती आहे म्हणजेच काय? स्त्रीलिंगी, एकवचनी नामाचे अनेक वचन करताना याकारांत होते. हे झालं त्याची डेफिनेशन. पुढे चालायचं. ओके. पुडा हे आकाराचा झाला आणि तो पुलिंगी झाला. हस्तगत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला सांगायचा होता. हस्तगत करणे. ओके. हस्तगत करणे मला इतकं सांगा, इथं मला असं वाटतं पॅराग्राफ काहीतरी सुटला का काय तर. इथं खूप मोठा पॅराग्राफ होता आणि तो आपल्या इकडून टायपरकडून सुटलेला असेल. इथं पॅराग्राफ दिलेला होता मराठी व्याकरणाचा खूप मोठं आणि त्याला सांगितलं होतं हस्तगत करणे. पण आता कॉमन सेन्सच्या जर कधी गोष्टीचा विचार केला आपण, हस्तगत करणे म्हणजेच काय? हात जोडणे होत नाही, हात मिळवणे होत नाही, त्यानंतर कारवाई करणे होत नाही, काबीज करणे होते. हस्तगत करणे म्हणजेच काय? हस्तगत करणे म्हणजे काबीज करणे. एखादी गोष्ट आपण ताब्यात घेऊन राहिलो म्हणजेच काय? हस्तगत करू राहिलो. हे कॉमन सेन्सच्या गोष्टीनं सुटते. आता बैराग्याच्या वस्त्राला काय म्हणतात? हे सुद्धा उत्तर त्या याच्यामध्ये होतं. वास्तविक पाहता हे धोतर नाही म्हणत. कॉमन सेन्सनं हा प्रश्न सुटू शकतो. कफनी म्हणतात. त्याला काय म्हणतात? कफनी. त्यानंतर मीठ भाकर या शब्दाची इथं मीठ भाकर या शब्दाचे मीठ भाकर या शब्दाचे तुम्हाला लिंग सांगायचे आहे. आता मीठ भाकर म्हटलं तर उभयलिंगी होईल का? पुल्लिंगी होईल का? ती मीठ भाकर आहे का? नाही. तो मीठ भाकर आहे का? ती मीठ भाकर होऊ शकते, पण तो मीठ भाकर होणार नाही. ओके. उभयलिंगी म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी एकच शब्द 2 लिंगामध्ये वापरला जातो. मग या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ती मीठ भाकर म्हणतो ना आपण, स्त्रीलिंगी. ओके. काय होईल? स्त्रीलिंगी होईल. यानंतर रिकाम्या जागी विशेषण तुम्हाला वापरायचं आहे. स्त्री, पु, भागवत हे कशाचे संपादक होते? स्त्री, पु, भागवत हे श्रेष्ठ, हळू-हळू ओके. कशाचे हे संपादक होते. आता तुम्हाला रिकाम्या जागा भरून असा एक शब्द घ्यायचा आहे, ज्या 4 ऑप्शनमध्ये असेल आणि तो सुसंगत असेल, इथं बसेल. आता हळू असा काही उत्तर होईल का? हळू संपादक होते, स्वागत होते, धैर्य होते. ते श्रेष्ठ संपादक होते. काय म्हणू आपण? श्रेष्ठ संपादक होते. यानंतर व्याकरणदृष्ट्या खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? व्याकरणदृष्ट्या कोणती वाक्यरचना अचूक आहे? हे तुम्हाला सांगायचं होतं. आता मला इतकं सांगा माझ्या मित्रांनो, व्याकरणदृष्ट्या कोणती वाक्यरचना अचूक आहे? आता मला इतकं सांगा, कृष्ण माता यशोदेला समजत स्वतःची होती. मला इतकं सांगा, आपल्याला जसं इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट असते, तसं इथंही असते ना आपलं क्रियापद, कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण इंग्रजीत थोडं उलटं असते. आपला जो ऑब्जेक्ट आहे तिकडे उलटा होऊन जातो. आता कृष्ण इथं म्हणजे आपल्याला विचार करावा लागेल थोडंसं, की पहिले सब्जेक्ट म्हणजे आपला कर्ता, कर्म आणि क्रियापद. क्रियापद शेवटी आलं पाहिजे. आता क्रियापद इथं शेवटी आलंच नाही. इथं क्रियापद शेवटी आलंच नाही. हे उत्तर होणार का? चौथ्या उत्तराला जाणार आहे आपण. कृष्ण यशोदेला स्वतःची माता समजत होता. डायरेक्ट उत्तर येतं ना. का नाही घ्यायचं डायरेक्ट उत्तर आलं तर? किंवा असे होऊ शकते वाक्यात थोडंसं फिरूनही तुम्हाला देऊ शकते. वाक्यात क्रियापद हे मधातही असू शकते, पण वाक्याचा अर्थ चेंज होता कामा नये. वाक्याचे बाकीचे 3 जे उत्तर आहेत ना, ते याच्यापेक्षा मिळते-जुळते नाही आहे. कारण की कृष्ण माता यशोदेला स्वतः समजत स्वतःची होती. नेमकं काय आहे? यशोदेला समजत होता स्वतःचा माता कृष्ण स्वतःची समजत होती यशोदेला. त्यामुळे ह्याची जी वाक्यरचना आहे, तेच नीट नाही आहे वरच्या तिन्ही वाक्य. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 करून पुढे जावं लागेल. शिक्षकाकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या वाक्यातील प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे. तुम्हाला माहिती आहे कर्तरी, कर्मणी आणि भावे 3 महत्वाचे आपले प्रयोग. पण कर्मणी प्रयोगाचे छोटे-छोटे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये नवीन असते पॅसिव्ह वॉइस प्रमाणे जे रचना केलेली असते त्याला आपण कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. कारण की तो प्रयोग आपल्या मराठी व्याकरणामध्ये इंग्रजीकडून आला म्हणते. आता ज्याही शब्दाला
कडून हा प्रत्यय लागतो, कडून हा प्रत्यय लागतो, त्याला कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्तृभाव संकर हे ऑप्शन तिकडे आले. एखादा प्रश्न तुम्ही समजावून सांगेल. अकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म नसेल. अकर्मक म्हणजे काय? कर्म नसेल, करणारा आणि सोचणारा तो स्वतः असेल. सकर्मक म्हणजे एक क्रिया करणारा कशावरती ते घडत असेल, त्याला सुद्धा मी वाक्य सकर्मकचं आहे की अकर्मकचं आहे ते सुद्धा कसं ओळखायचं त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. लाख लोकांनी तो सुद्धा व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता. लिंग विचारानुसार पुढील जोड्यांमधून चुकीची जोडी कोणती आहे ते तुम्हाला सांगायची आहे. लिंग विचारानुसार. आता राघू, मैना. मोर लांडोर नाही होत का रे? मोर लांडोर इथं होल्ड करा. ठीक आहे. सिंह, सिंहीण. चिमणा, चिमणी. आता मोरचं लांडोर नाही व्हायला पाहिजे. मोरचं काय व्हायला पाहिजे? मोरचं लांडोर व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे हे प्रश्न मी तर म्हणतो प्युअर पोलीस भरतीला येणारे प्रश्न आहेत हे, असे म्हणा. प्रश्न सोपी आहेत बरं अगदी. प्रश्न सोपी आहे, पण अशा वेळेस आपण एका प्रश्नाला 2-2 मार्क, कधी चुकून एक उत्तर दुसरं क्लिक केलं तर 2 मार्क आणि जर तुम्ही नॉर्मलायझेशनच्या हिशोबामध्ये बसता होऊ शकतं ते 2.2 मार्क किंवा 2.3 मार्क. काय आपल्याला तिकडे पॉइंट घेऊन जाईल? कुठपर्यंत घेऊन जाईल 2 मार्काचा, 2.25 मार्क पॉइंट, नाही का? पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? आता घर या शब्दाचा तुम्हाला माहित आहे, सदन म्हणजे घर होते. गृह म्हणजे सुद्धा घर होते. आलय म्हणजे सुद्धा घर होते. निकेतन म्हणजे सुद्धा घर होते. पण सोयरा हे तर हे सध्या आपल्या नशिबात नाही. आपल्याला पहिले नोकरीवर लागा लागन, त्यावेळेस कुठं समोरचा विचार करावा लागन. ओके. नाहीतर आपल्याला मोठं बेकार काम आहे आपलं. बरं. सगुणही होत नाही, समूहही होत नाही. याला घर या शब्दाला सदन, निकेतन, आलय, गृह हे समानार्थी शब्द माझे मित्रांनो होईल. आता त्याने लढाई जिंकली वाक्यातील काळ तुम्हाला ओळखायचा आहे. वाक्यातील आता हाच प्रश्न जर कधी प्रयोगामध्ये आला तर थोडंसं याची ओळखण्याची पद्धती आपली चुकू शकते. जर कधी आपली ओळखण्याची पद्धत चुकली तर आपला कार्यक्रम तो प्रश्न 100% वाजून देईल. कारण की जिथं सर्वनाम वापरले जाते तिथे एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, त्याच्यानंतर उत्तर काढायचं, नाहीतर तो आपल्याला भेटत नाही. तो आपल्या सोबतच्या मित्रांना भेटते. आपण तेवढ्या मार्कानं मागं राहतो. सांगेल तो प्रश्न येईलच आपल्याला. ओके. त्याने ही लढाई जिंकली. त्याने लढाई जिंकली. जिंकली कशी आहे? काळ ओळखायचा होता ना. क्रिया पूर्ण झालेली आहे. जिथं क्रिया पूर्ण झालेली आहे, तिथं अपूर्ण कशाला येईल मग? जिथं क्रियाच पूर्ण झालेली आहे, तिथं अपूर्ण येणारच नाही ना. उत्तर ऑप्शन नंबर 1 कटलं. आता साधा भविष्यकाळ. त्याने लढाई जिंकली. भविष्यकाळात आज झाल्या नाही गोष्टी. भविष्यात होणार आहे, त्या गोष्टी येतात. मग आता ही जिंकलेली आहे, क्रिया पूर्ण झालेली आहे, भविष्याची कुठंच संपर्क नाही. त्यामुळे उत्तर हेही कटलं. आता त्याने लढाई जिंकली होती, होती. त्याने लढाई जिंकली होती जर कधी हा शब्द वापरला असता तर पूर्ण भूतकाळ झाला. पण त्यानं लढाई ही आताच जिंकलेली आहे. म्हणजे साधा भूतकाळ त्या प्रश्नाचं उत्तर. काय होईल माझ्या मित्रांनो? साधा भूतकाळ त्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तुम्हाला समजलं असेल साधा भूतकाळ? बरं ठीक आहे. यानंतर त्याच्या शोधात बराच पाऊस काय म्हणते त्याच्या शेतात बराच पाऊस पडला. वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. आता त्याच्या शेतात बराच पाऊस पडला हे कोण सांगून राहिलं? मी तुम्हाला सांगून राहिलो आणि सांगून राहिलो ते होय काय? माहिती होय, माहिती सांगू राहिलो. जे माहिती सांगणारं वाक्य असते, ते विधानार्थी असते. इथं कुठंच प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं नाही. त्यामुळे प्रश्नार्थक वाक्य बिलकुलच होणार नाही. उद्गारार्थी वाक्याला उद्गारार्थी चिन्ह असते. त्यामुळे उद्गारार्थी सुद्धा होणार नाही. नकारार्थी शब्द वाक्य त्याच वेळेस असेल, ज्यावेळेस वाक्यात नकारार्थी सेंटेन्स असेल. इथं नकारार्थी कुठंच म्हटला नाही आहे. वाक्य हे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 3 सुद्धा नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कनिष्ठ. ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? कनिष्ठ होईल. ओके. यानंतर दुराचार या शब्दाचे लिंग तुम्हाला निश्चित करायचे आहे. आता दुराचार या शब्दाचे तुम्हाला लिंग निश्चित करायचे आहे. दुराचार काय होईल? तो दुराचार मराठीमध्ये 3 लिंग आहे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. आता दुराचार या शब्दाचे तुम्हाला लिंग सांगायचे होते.
काय होईल माझ्या बरोबर? तो दुराचार म्हणतो ना आपण, तो दुराचार म्हटलं तर पुलिंगी होईल. ओके. यानंतर अरे रे रे! आता टाकला का इथं प्रश्न? हा तो उतारा होता. तो सुरुवातीला पाहिजे होता. हा उतारा जर कधी तुम्ही वाचला, तर पहिले मी काय करेल, या उतार्याच्या पहिलेचा प्रश्न वाचून घेतो, म्हणजे मला ज्यावेळेस ते प्रश्न येईल, ठीक आहे, त्या प्रश्नामध्ये मी बऱ्याचदा तिथंच होल्ड करून त्याला एक साईन लिहून घेईल. पण तुमचा पेपर ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाही. हा प्रश्न जसा येईल, मी या उतार्यात कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे, मी असा उतारा वाचेल. सगळे यात्रेकरू आता आपापल्या आसनांवर स्थिरावले. त्यांनी ऐसपैस घोषणा देण्यास सुरुवात केली. मिनी बसमध्ये 20 तीर्थयात्री होते. पेपर असाही विचारू शकते, मिनी बसमध्ये किती यात्री होते? दिलेल्या उत्तरात 20 होते. 2 ड्रायव्हर होते. भगवी कफनी घालणारे 4 बैरागी सुद्धा होते. तुम्हाला माहिती आहे भगवी कफनी घालणारे, ही आपण तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न दिला मी. ओके. घोषणा देण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. बस यमुना पार होईपर्यंत सर्वांचेच घसे बसून गेले. कोणती नदी पार होईपर्यंत? यमुना नदी. त्यामुळे या प्रश्नामध्ये कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? तर यमुना नदीचा उल्लेख केला. इथं उत्तर सापडला. काहींच्या पिशव्यांमधून आता घसा ओला करण्यासाठी लिमलेटच्या गोळ्या, खडीसाखर पदार्थ वगैरे पदार्थ हळू बाहेर पडू लागले. असंही होऊ शकते, पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. केव्हा नेमकं लोकांचे घोडे आपलं काय म्हणतो, घसे कोरडे झाल्यानंतर त्यांनी कशाचा वापर केला? लिमलेटच्या गोळ्या आणि खडीसाखरेचा वापर केला. प्रश्न कसा विचारू शकते, मला हे फक्त हे नाही मला येते तुम्हाला सांगायचं, तुम्हाला येते इथं पाहायचं ते नाही. आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची, पॅसेजवर उत्तर कशी येतात. ओके. आणि हे कुठं होते? उत्तर प्रदेशच्या सपाट मैदानी प्रदेशातून मिनी बस मध्यम गतीने चालू होती. बस मुक्कामाला केव्हा पोहोचणार, वेळेवर जाणार की नाही, वाटेत जेवायला मिळणार की नाही, अशा कोणकोणत्या चिंता लोकांना काय वाटत नव्हत्या. कारण सारी व्यवस्था प्रवासी संस्थेकडून करण्यात आली होती. प्रवासी संस्थेकडून कोणती व्यवस्था करण्यात आली होती? सर्व प्रकारची व्यवस्था. त्यामुळे प्रवासाला का चिंता वाटत नव्हती प्रवाशांना? या संस्थेने त्यांची जबाबदारी घेतलेली. ओके, डन. जीकेचे प्रश्न लागलेले आहेत. 7 नोव्हेंबर 2022 रोजी भारताच्या नव्याने स्थापन करण्यात आल्या 22व्या विधी आयोगाचे प्रमुख कोण होते? तुम्हाला माहिती आहे? 2023ला हा ऑक्टोबरमध्ये पेपर होऊन राहिला आणि यानं जे करंट अफेअर विचारलं होतं त्या वर्षी ठीक 12 महिने आधीचं 7 नोव्हेंबर रोजी स्थापन झालेला 22वा विधी आयोग आणि 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते ऋतुराज अवस्थी. डी.वाय. चंद्रचूड तुम्हाला माहिती आहे 50वे हे आपले सरन्यायाधीश असेल. ओके. एकदा चेक करावू शकते माझ्याकडून चुकी झाली असेल. उदय उमेश ललित हे सुद्धा सरन्यायाधीश होते, पण यांच्या आधी होते. दक्षिण अमेरिकामधील विस्तीर्ण जंगलातील नवनीकरण रोखण्यासाठी युनायटेड किंगडम यूकेने ब्राझीलच्या ॲमेझॉन फंडाला किती रुपयाची देणगी देऊ केलेली आहे? आता हे करंट अफेअरचे प्रश्न या बेसिसला विचारते तुम्हाला. असं विचारणार नाही, काल कुठं अमेरिकेनं बॉम्ब टाकला? प्रश्न हा विचारला जाऊ शकते. अमेरिकेनं जे इराणवर ऑपरेशन चालवलेलं आहे, त्या ऑपरेशनचं नाव काय? इराणनं अमेरिकेला आणि इस्रायलला टॅकल करण्यासाठी जे ऑपरेशन चालवलेलं आहे, ते कोणतं ऑपरेशन आहे? कुठं एपिक फ्युरी आहे, प्रॉमिस 2 आहे, बरोबर नाही का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला पेपरला विचारल्या जाऊ शकते. आता भारतानं सुद्धा एक ऑपरेशन चालवलं त्याच्यामध्ये, की नेमकं भारतांना ऑपरेशन स्वदेश लोकांना आपल्याकडे आणायचं आहे, आपल्या लोकांना. ओके. तर दक्षिण अमेरिकामधील विस्तीर्ण जंगलातील नवीनीकरण रोखण्यासाठी यूकेने काय केलेलं आहे? तर यूकेने माझ्या मित्रांनो किती रुपयाची? 100 दशलक्ष डॉलरची त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न होता. पण करंट अफेअर कोणत्या पद्धतीनं विचारले जाते हे आपल्याला इथून आपल्याला सांगायचे आहेत. ओके. आणि हो, 22व्या विधी आयोगाचा जो कालावधी होता ना, तो 1 सप्टेंबर 2024 चालू झालेला आहे आणि तो 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. एवढं लक्षात ठेवता 22व्या विधी आयोगाचा कालावधी. ओके, पुढे.
तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी पंचायत राज संस्थेला कोणत्या दुरुस्तीच्या अधिनियमाच्या माध्यमातून सरदशीर रूप देण्यात आले? मला माहिती आहे तळागाळापर्यंत जर कधी पोहोचवायची असेल तर ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत म्हणजेच आपली 73वी घटना दुरुस्ती आहे आणि 73वी घटना दुरुस्ती हे आहेत 1992 साली ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. ऑप्शन नंबर डी. आता याची जी कलम आहे ती किती आहे? 243 ते 243 ओ आहे. ओके. आणि त्याची जी कलम असेल आपली 74वी पी पासून झेड जी पर्यंत असेल. पी पासून झेड जी पर्यंत असेल आणि याच्यामध्ये 12वी अनुसूची सुद्धा समाविष्ट करण्यात आलेली होती. 12वी अनुसूची कशी पी पासून तर झेड जी पर्यंत ते 74वी घटना दुरुस्ती. हे 73वी घटना दुरुस्ती. ओके. चला पुढचा. महाराष्ट्रातील 24 तारखेला करण्यात आली होती 24 एप्रिलला म्हणून 24 एप्रिलला पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला भिल्ल, वारली, गोंड, कोरकू जमातीचे वसतिस्थान आहे? आता पश्चिम घाट आणि सातपुडा पर्वत. सातमाळात आहे ना महाराष्ट्राच्या 4 उपरांग आहेत. तुम्हाला माहिती आहे? सह्याद्री पर्वताच्या 4 उपरांग आहे. आता हा झाला एक सह्याद्री पर्वत. आता इथं म्हटलं तर हे शंभू महादेव आहे. शंभू महादेव डोंगररांग आहे. हे हरिश्चंद्र बालाघाट आहे. ही सातमाळा आहे आणि ही सातपुडा आहे. आता पेपरमध्ये प्रश्न विचारतात काय ते माहिती आहे का? सगळ्या लोकांना माहिती आहे का सातपुडा आहे म्हणून. ते ह्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न विचारतात. कोणत्या डोंगर रांगांमुळे 2 नद्यांचे खोरे वेगळे झालेले आहेत? अशा प्रकारचे. ते आपल्याला माहिती आहे वरती नर्मदा नदी आहे. खाली तापी नदी आहे. याच्या खाली गोदा आहे. इकडे भीमा आहे आणि खाली नदी आहे. त्यांचं काय उत्तर असलं पाहिजे? सातपुडा पर्वतरांगामुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत. सातमाळा डोंगर रांगामुळे तापी व गोदावरीचे खोरे वेगळे झालेले आहेत. हरिश्चंद्र बालाघाटमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत आणि शंभू महादेव डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत. ठीक आहे. तर आता प्रश्नावरती येऊया. आता हे सांगण्याचं कारण होतं कारण की हे ठाणे जिल्हा, खानदेश या साईडला आढळतात आणि ते खानदेश इथं आला का मग तो खानदेश या साईडला जाईल. म्हणून वारली, गोंड आणि भिल्ल हे पश्चिम घाट आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळतात. ओके. पुढचा प्रश्न. आणि कोरकू जी जमात आहे ती अमरावतीमध्ये आहे हा. कोरकू अमरावतीमध्ये आहे कोरकू जमात. परधान आहे, हडबा आहे. केरळमध्ये संशोधकांना सापडलेल्या एका नवीन भूमिगत मांजर माशाच्या त्याचं नाव आहे सबटेरिनियन कॅटफिश प्रजातीचे नाव आहे. तर हे कशाची जाती आहे बुवा ही? तर ती होती हिरोग्लेनिस पोपुली. हिरोग्लेनिस पोपुली. आता एक आणखी गाचक निकानक असं काहीतरी नाव आहे ते सापडलेलं आहे प्रजाती. ते कुठं कोणत्या राज्यात सापडलेली आहे? ते वीर खाननं चालू तिथं सापडलेलं आहे ते नवीनच आहे. तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हां आसाममध्ये. पेपरला येऊ शकते आपल्याला. जैवविविधता परिषद 2009च्या ओके कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी 2019च्या 4थ्या राष्ट्रीय अहवालानुसार सस्तन प्राण्यांच्या प्रजातींच्या समृद्धीच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? पहा प्रश्न एकदम म्हणजे कसं झाले थोडेसे जुने झालेले आणि महत्त्वाचे प्रश्न विचारतात. तर हा भारत 2019चा जो अहवाल होता त्यामध्ये भारत 7वा होता. त्यानंतर 17व्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा मुख्य व्यापार केंद्र म्हणून वापर केला? तर तुम्हाला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी म्हटलं तर ईस्ट इंडिया कंपनी कुठं आली असेल सगळ्यात पहिले 17व्या शतकात. तर ते 16 मध्ये त्याची स्थापना झाली. ओके. आणि यांनी मुंबई ह्या गोष्टीत जास्त अग्रेसर काम केलं यांनी. ठीक आहे. मुंबई भेट मग पोर्तुगीजांनी पहिले पोर्तुगीजाची सत्ता होती. पोर्तुगीजांनी आपल्या पुरीच्या अन्नामध्ये काय ते भेट दिलं मुंबई भेट. पहा बरं भेट देऊ राहिले. खालीलपैकी कोणते पठार पश्चिम आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार आहे? आता म्हैसूरचं पठार, दख्खनचं पठार असलं पाहिजे. पश्चिम भारत आणि दक्षिण भारताचं सगळ्यात मोठं पठार कोणतं पठार असलं पाहिजे? तर माझ्या मित्रांनो दक्षिणचं हे पठार असलं पाहिजे, दख्खनचं पठार. यानंतर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेनुसार अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना विमा योजनेऐवजी किती रक्कम दिली जाणार आहे? हे त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न होता. आपल्याला सगळं घ्यावं लागेल. हे 2 लाख. आता तुम्हाला माझ्या शेतकऱ्यांसाठी
किती लाख रुपयापर्यंत सूट देण्यात आलेली आहे शेतकरी कर्जमाफीतून? 2.50 लाख. ठीक आहे. 2.50 लाख इतकी सूट देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी. हे IMPI आज न उद्या भविष्यात येणार आहे प्रश्न. भारत हा उत्तर गोलार्धातील उपउष्णकटिबंधीय उच्च दाबाच्या पट्ट्यातून निर्माण होणाऱ्या ईशान्येकडील वाऱ्यांच्या प्रदेशात वसला आहे. ते वारे दक्षिणेकडे वाहतात आणि टिंब मुळे उजवीकडे विक्षेपित होतात. तर हे कशामुळे? तर हे होतात माझ्या मित्रांनो कॅरिओलियस प्रवाह. कॅरिओलियस प्रवाहामुळे. प्रश्न थोडेसे डिफिकल्ट आहे कारण की आउट ऑफ मार्क इथं मुश्किल नसेल. संसदेच्या कोणत्याही सभागृहाला अभिनिमंत्रित करण्याचा आणि सत्र समाप्ती करण्याचा किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलीस भरतीचा प्रश्न आहे, राष्ट्रपती. मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात पंतप्रधान. संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे स्पीकर भूषवत असतात. संयुक्त बैठकीची कलम 108 आहे आणि ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आपण हे पद कोण्या देशाकडून घेतलेले आहे किंवा भारत सरकारच्या कोणत्या कायद्यामधून घेतलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं. इसवी सन पूर्व 2030च्या सुमारास महाराष्ट्र कोणत्या राज्यघराच्या अधिपत्याखाली आला, ज्याने महाराष्ट्रावर 400 वर्ष राज्य केले? सातवाहन घराणे. आणि या सातवाहन घराण्याचे जे अध्यक्ष होते हे होते संस्थापक, ते होते सिमुक. आणि याची राजधानी होती सातवाहन घराण्याची पैठण. काय असायला पाहिजे? पैठण ही राजधानी होती. हे लक्षात ठेवता. MPSC कंबाईन वाले तुम्हाला जरा जावं लागेल तिकडे थोडंसं. आपण कंबाईनच्या भरोश्यावर बसून चालणार नाही. आपल्याला एखादी सध्याची तरी एक जॉब घ्यावं लागेल. त्यानंतर खालीलपैकी कोणी 2023-24च्या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता? तुम्हाला माहिती आहे यावर्षी जे अर्थसंकल्प सादर केलेले आहेत ते महाराष्ट्राचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री त्यांनीच यावर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हे तुम्हाला पेपरमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी विचारले जाऊ शकते. तर देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला होता आर्थिक वर्षात 2023-24 साठी. ठीक आहे. यानंतर 2001 ते 11 या दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील ग्रामीण लोकसंख्येचा वाढीचा दर किती होता? तर ग्रामीणची लोकसंख्या 2001 ते 11 म्हटलं, 11 ते हे नाही म्हटलंय. 91 ते 1 नाही म्हटलेला आहे. तर यावर्षी जो ग्रामीण लोकसंख्या वाढण्याचा दर होता तो होता 10.36. भारताच्या दरापेक्षा महाराष्ट्राचा दर हा कमी आहे हे लक्षात ठेवा. कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत मालमत्तेचा हक्क हा वैध ठरवण्यात आला? तर कलम आता 300A मध्ये टाकण्यात आलेला आहे. ओके. पहिले 7 हक्क होते, आता 6 हक्क आहे. पुढचा प्रश्न. बरं ठीक आहे. 15 प्रश्न मराठीचे झाले याच्यामध्ये, 15 प्रश्न सामान्य ज्ञानचे झाले. आता 15 प्रश्न बुद्धिमत्तेचे राहिले. 15 प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक ऐकायचा आहे. कारण की मराठी, इंग्रजी व्याकरण आणि हा विषय आपला गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. जीकेमध्ये होऊ शकते इकडल्या तिकडे दूरदूरचे प्रश्न विचारले जातात, आपल्या रडारच्या बाहेर असतात. त्याच्यामध्ये काही प्रश्न करू शकतात. पण तुम्ही घेतले तर बुद्धिमत्तेमध्ये, गणित बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ, मराठी व्याकरण आउट ऑफ आणि तुमचं इंग्रजी व्याकरण चांगलं असेल त्यात तुम्ही सुद्धा आउट ऑफ घेतात. या 75 पैकी मी अधिक सोडून दिले वाचक, 70 तुम्ही आणले आणि तिकडले समजा सॉरी 75 नाही, या 45 पैकी तुम्ही जर कधी 40 आणले तिकडे समजा 10 हेच झाले 50 तुमचे. चांगला स्कोर होईल कारण की हे नॉन टेक्निकलच्या गोष्टी आहेत. टेक्निकलला तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तयारी करता येईल. आता पहा. इथं पहिले प्रश्न वाचा. खालील प्रश्नातील एक्सच्या जागी कोणतं अंदाजी मूल्य आले पाहिजे असं तुम्हाला सांगायचं आहे. एक्सच्या जागी कोणतं अंदाजी मूल्य? अंदाजी मूल्य आहे म्हणजेच काय? त्या उत्तराच्या जवळ-जवळ पोहोचायचं आहे. एवढं क्लिअर करून घ्या. आता मला इतकं सांगा, इथं दिलेलं आहे 24,112 गुणेला 14,125 वजा 7.995 गुणेला 6.7100. आपण असं करून अंदाजित जायचं आहे ना, ऑप्शन असे दिलेले आहेत. ऑप्शन असे दिलेले आहेत. कोणते पॉइंटमध्ये दिलेले आहेत का? पॉइंटमध्ये दिलेलं असतं पुरं दप्तरपाठी करावं लागलं असतं आपल्याला. आता 24 गुणेला डायरेक्ट 12 करून पाहू बरं. 12 चौका 48 8 हातचे आले 4. 12 दोन्ही 24 आणि 24 आणि 4 होते 28. ओके 288. इथं काय दिलेलं आहे 7.995. इथं 6 दिलं. इथं आपण याला 8 करून पाहू राउंड फिगर आणि याला करून पाहू 6. 8 सकम 48. ओके.
आता 48 जर कधी आपण याच्यातून वजा करून पाहिले, तर हा होता 0. ओके. इथं 4 आणि इथं 2. वजाच करायला सांगितले होते. वजाच करायला सांगितले होते. 24 गुणिले 14 करायचे रे इथं. 24 गुणिले मी 12 केले त्यामुळे उत्तर वेगळं येऊन राहिलं. 24 गुणिले 14 करावं लागते आपल्याला. 12 नाही करावं लागत. 14 चौक 56 6 हातच्या 5 14 दोन्ही 28 28 अधिक 5 33 336 मधून 48 गेले. ठीक आहे. 14 असं कोणी आहे का ज्याला वजाबाकीचं सुद्धा अडचण आहे? तर कमेंट्स करू शकता. मी पुढच्या क्लासमध्ये ते वजाबाकी सुद्धा 10 तून 10 कसे आले बुवा, 4 कसे काय काढले. हे 10 घेतले. 10 ओके 16 मधून 8 गेले. ठीक आहे. इथं किती होतं? 0 काहीच नव्हतं ना? हां. ठीक आहे. 6 मधून 8 जात नाही. 16 मधून 8 गेले. 8 राहिले. हातचा 1 देऊन दिला. 13 मधून 5 गेले. 8 राहिले. ओके. हातचा 1 देऊन दिला. 288 आलं. आता जर कधी हे 288 आलं आणि आपल्याला 288 तुम्हाला म्हटलेलं सॉरी किती रे? 48 काढला ना 288. 288 इथं 288 जवळ नाही आहे ही संख्या. ही जवळ नाही आहे. हे तर बिलकुल जवळ नाही आहे. इथं आणि इथं फक्त 4चा फरक आहे. इथं आणि इथं 4चा फरक आहे. त्यामुळे उत्तर ऑप्शन अंदाजे मूल्य 292 आपण जायला पाहिजे आणि पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न भरपूर साऱ्या एक्झामला आलेले आहेत. तुम्हाला तिथं लक्ष ठेवा. ठीक आहे? एवढं लक्षात ठेवसान तिथं 14 होते म्हणून. बरं. पुढचा आता आपण प्रश्न पाहतोय. राम हा अनुजपेक्षा वयानं मोठा आहे, पण सुरेशपेक्षा वयानं लहान आहे. रमेश हा रामपेक्षा वयानं मोठा आहे, पण अजयपेक्षा वयानं लहान आहे. आणि अजय हा सुरेशपेक्षा वयानं लहान आहे, पण रोहितपेक्षा वयानं मोठा आहे. आणि रोहित हा रमेशपेक्षा वयानं मोठा आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त वय कोणाचे आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. काढून घेऊ. खूप छान प्रश्न आलेला आहे. राम अनुजपेक्षा वयानं मोठा आहे. हा लिहिला मी राम. राम कोणापेक्षा मोठा आहे? राम आहे अनुजपेक्षा मोठा. डन. इथपर्यंत प्रश्न संपला. राम हा अनुजपेक्षा वयानं मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे. सुरेश इथं ठेवू का आपण? सुरेशपेक्षा वयानं लहान आहे. रमेश हा रामपेक्षा मोठा आहे. रमेश जो आहे तो रामपेक्षा मोठा आहे. एक काम करा, इथं रमेश करा. रमेश रामपेक्षा वयानं मोठा आहे. रमेश हा रामपेक्षा वयानं मोठा आहे, पण अजयपेक्षा लहान आहे. पण रमेश हा रामपेक्षा वयानं मोठा आहे आणि अजयपेक्षा लहान आहे. म्हणजे इथं आपल्याला अजय घ्यावं लागेल. इथं काय घ्यावं लागेल आपल्याला? अजय घ्यावं लागेल. समजण्यासाठी मी एक काम करतो. सुरेश, याच्यानंतर आला आहे अजय, याच्यानंतर आहे रमेश, राम आणि अनुज. ठीक आहे. काय म्हणते? रमेश हा रामपेक्षा वयानं मोठा, पण अजयपेक्षा रमेश हा र रामपेक्षा मोठा, पण अजयपेक्षा वयानं लहान आहे आणि अजय हा सुरेशपेक्षा वयानं लहान आहे. अजय हा सुरेशपेक्षा वयानं लहान आहे, पण रोहितपेक्षा वयानं मोठा आहे. म्हणजे अजय रोहितपेक्षा मोठा आहे. इथं रोहित बसवून टाका. रोहितपेक्षा वयानं मोठा आहे आणि रोहित हा रमेशपेक्षा वयानं मोठा आहे. आहेच ना, रमेशपेक्षा रोहित वयानं मोठा आहे. यामध्ये सर्वात जास्त वय जो मोठा आहे, त्या मोठ्याचं वय आहे सुरेश. काय होईल ऑप्शन नंबर? सुरेश आलं या प्रश्नाचं उत्तर? कोणाला काही अडचण? सगळ्यात मोठा कोण मग? सुरेश. सर्वात लहान अनुज. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. जर कधी आपण ऑड असते, हे विषम असते, तर होऊ शकते मधातलाही एखादा विचारला जाते किंवा त्याचा क्रमही बसवावा लागू शकतो. योग्य तुम्हाला उत्तर निवडायचं होतं. एप्रिल नंतर जून दिला आणि तर ऑगस्टला काय होईल म्हणते. म्हणजे पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाशी संबंध आहे, तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध तुम्हाला काढायचा होता. माझ्या मित्रांनो, एप्रिल हा 30चा महिना आहे. जून हा 30चा महिना आहे. ऑगस्ट 31चा महिना आहे. बरं. आता एवढे महिने जे आहे ना, ह्याच्यातला पहिला सप्टेंबर कटला कारण तो 30चा आहे. आता एप्रिलमध्ये कोणता महिना मधात गेला? मे. एप्रिल, मे, जून.
ऑगस्टमध्ये जर कधी सप्टेंबर मधात गेला असेल, तर त्यानंतर कोणता महिना येते? ऑक्टोबर तो 31 चा. चालायचं का पुढं? एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर. यानंतर 5 मुलांमध्ये राहुल हा मनोजपेक्षा उंच आहे. बरं. कितीक विचारले असे प्रश्न? 5 मुलांमध्ये राहुल राहुल हा मनोजपेक्षा उंच आहे. बरं. हे घ्या. 5 मुलांमध्ये राहुल हा मनोजपेक्षा उंच आहे, पण तो अशोक इतका उंच नाही. म्हणजे याचा अर्थ काय? अशोक हा राहुलपेक्षाही उंच आहे. तो अशोक इतका उंच नाही. पप्पू हा अमनपेक्षा उंच आहे. पण मनोजपेक्षा बुटका आहे. म्हणजे हा जो पप्पू आहे, पप्पू नाव खूप छान ठेवलं रे. पप्पू हा अमनपेक्षा उंच आहे. पप्पू हा अमनपेक्षा उंच आहे, पण मनोजपेक्षा बुटका आहे. सगळे लोक बसले का? सर्वात उंच कोण आहे? सर्वात उंच अशोक आहे. सर्वात बुटका अमन आहे आणि मधला जो असा तो मनोज आहे. प्रश्न कसाही विचारला जाऊ शकते. तुर्तास हा प्रश्न सर्वात उंच कोण? या प्रश्नाचं उत्तर अशोक असे आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? अशोक. डन. याच्यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत KAPOOR 75 असं संकेतबद्ध केलं. सूरज कपूर, पहिले कपूर, नंतर सूरज कपूर 144 संकेतबद्ध केलं, तर मयंक कसं लिहिल्या जाईल? MAYANK. इथं तुम्हाला थोडंसं विचार केल्यानंतर लक्षात येईल, कपूरचा यानं नंबर तर घेतला नाही बा. असे किती लोक आहेत आपल्या क्लासमध्ये, ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न कसे करावे ते माहीत नाही. त्याच्यावर तर आपला एक सेशन आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन चेक. माझ्या मित्रांनो, आपण ए-बी-सी-डी, ए-बी-सी असे इकडे ए-बी-सी-डीचे 13 अक्षरं लिहित आणतो आणि 13 अक्षरं परत उलट लिहित आणतो ते झेडपर्यंत. आणि त्याला आपण काय करतो, नंबरसुद्धा देतो. म्हणजे बुवा ए हा 1 नंबरला, बी 2 नंबरला, सी 3 नंबरला, एम 13 नंबरला, एन 14 नंबरला आणि झेड 26 नंबरला असं लिहायचं आहे बरं आपल्याला इथं. असं लिहायचं आहे. त्याचे नंबरसुद्धा तितकेच पाठ असणे गरजेचं आहे, जेणेकरून आपण सिली मिस्टेक टाळू. आता आपण KAPOOR. के येतो 11व्या नंबरला, ए येतो 1 नंबरला, ठीक आहे. पी येतो 15 नंबरला, सॉरी पी येतो 16व्या नंबरला, पी येतो 16व्या नंबरला, ओ 15व्या नंबरला येतो. म्हणजे 15 अधिक 15 असं करावं लागेल आपल्याला आणि आर म्हणजे 18. याची सगळ्याची बेरीज करा बरं. याची सर्वांची बेरीज करा. किती होईल तर? याची जर कधी सर्वांची बेरीज केली कपूरची, तर हे ते 75. येते 75. 75 येते का 76 येते? डबल चेक करा. 75 येते का 76 येते? बरं. यानंतर सूरज कपूरची बेरीज करा. कपूरचं तर तुम्हाला माहिती आहे 75 आहेच म्हणून. आता फक्त सूरजची बेरीज त्याच्यामध्ये ॲड करा. सूरजची बेरीज त्याच्यामध्ये ॲड करा. सूरजची बेरीज जे होईल, यस म्हणजे 19 होते. यस, यू, आर, ये, जे. यस म्हणजे 19, 21 म्हणजे यू, 18, 1 आणि 10. इथं झाले 40. ठीक आहे. 40 अधिक 18 58. 58 आणि 10 68. वेट. 40. 40 अधिक 18 58 68 69. 69 आणि आपले ते किती होते पहिले? ते 75. 9 अधिक 5 1404. 7 आणि 7 13 आणि 1 14 144 झाले. तसंच आपल्याला काय करायचं आहे, मयंकची बेरीज करायची आहे. MAY. MAY, ए आणि के. एम म्हणजे 13, ए म्हणजे 1,
वाय म्हणजे 25, ए म्हणजे 1, एन म्हणजे 14 आणि के म्हणजे 11. या सर्वांची बेरीज तुम्हाला 65 भेटेल. त्याच्यामधून 1 वजा केलं तर तुम्हाला उत्तर येईल 64. खूप सोपे प्रश्न या शिफ्टला होते असं म्हणायला हरकत नाही. सगळे प्रश्न एकदम सोपे. पुढचा प्रश्न. एका विशिष्ट सांकेतिक भाषेस महेश इज पूर हे ROTBI डू असं लिहिल्या जाते. तर इज राहुल हंग्री ॲज ही विन डू असं लिहिले जाते. तर इज साठीचा संकेत तुम्हाला शोधायचा आहे. हे प्रश्न सोपे असतात, पण वेळ घेतात. बऱ्याचदा आपल्याला ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे आपल्याला पूर्णच्या पूर्ण लिहावं लागते ते आणि ते मग असं लिहायचं असतं. महेश इज याला लिहिले जाते ROTB आणि डू त्याच्यामध्येच इज राहुल हंग्री प्रश्नही मला चेक करा लागते बरं. टायपरचे कोणी चुका होऊ शकतात बऱ्याचदा. ठीक आहे. असंच आहे. इज राहुल हंग्रीच आहे. हां, बरोबर आहे. इज इज राहुल इज राहुल हंग्री. इज राहुल हंग्री याच्यासाठी लिहिल्या जाते ॲज ही बीन आणि डू. तर इज साठीचा संकेत तुम्हाला शोधायचा आहे. इज साठीचा संकेत तुम्हाला शोधायचा आहे. बरं ठीक आहे. काही हरकत नाही. इथं डायरेक्टली जे येतात ते पटपट आपल्याला काय सारखे काढून टाकायचे आहे. ठीक आहे. इथं आणि इथं काय कॉमन आहे? इज कॉमन आहे, इज कॉमन आहे. इथं खालच्या वरच्या याच्यामध्ये काय कॉमन आहे? डू कॉमन आहे. इजसाठी डू भेटू राहिला का? चेक करा. बाकी काही दिसतंय का कॉमनवालं? इथंही काही कॉमन नाही, इथंही काही कॉमन नाही. नाही आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर इजसाठी डू म्हणावं लागेल आणि पुढे जावं लागेल. तुम्हाला मी सांगत असलेल्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं समजते असं मला वाटतंय. पुढचा प्रश्न. जर प्लस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे बेरीज, वजाबाकी म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे वजाबाकी असेल, खालीलपैकी कोणत्या गोष्टी योग्य आहेत? कोणत्या गोष्टी योग्य आहेत? पहा आता. सगळ्यात पहिले प्रश्नाची कंडिशन वाचली ना तर आपल्याला काही ऑप्शन एलिमिनेट करता येतात, कारण की आपल्याला जास्त वेळ वर्क कमी करायचं आहे, स्मार्ट वर्कने याचे उत्तर काढायचे आहे. प्लस म्हणजे भागाकार आहे. गुणाकार म्हणजे बेरीज दिलेली आहे. जर याच्यामध्ये आपण जर कधी विचार केलं, गुणाकार इथं पहा थोडंसं समजून. गुणाकार म्हणजे जर कधी आपल्याला इथं म्हटलं असतं भागाकार. गुणाकार म्हणजे जर कधी आपल्याला एक्झाम्पल ऑफ भागाकार म्हटलं असतं, तर मला इतकं सांगा, ह्या 16 ला 5 भाग जाते काय? लिहू सांगू राहिलो भविष्यातील प्रश्नासाठी. त्यावेळेस अशा प्रकारचे ऑप्शन होल्डवर ठेवायचे. पहिलं ऑप्शन आता डायरेक्टली चेक करूया आपण आणि लिहून घेऊया. इथं दिलेलं आहे 15 भागेला 5, 15 भागेला 5 गुणेला 2 वजा 6 प्लस 3 इज इक्वल टू 28. बरं. आता मला इतकं सांगा, प्लस म्हणजे भागाकार कुठे आहे प्लस? हां, इथं आहे भागाकार. प्लस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे बेरीज. कुठे आहे गुणाकार? इथं आहे बेरीज. वजाबाकी म्हणजे गुणाकार, वजाबाकी म्हणजे गुणाकार आणि भागाकार म्हणजे वजाबाकी. भागाकार म्हणजे वजाबाकी. आता 15 भागेला 5 प्लस ओके 2 गुणेला 6. 2 गुणेला 6 इथं परत भागाकार दिलेला आहे. पहिली भागाकाराचीच क्रिया करायची असते आपल्याला. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 प्लस ओके 3 एक 3, 3 दोन्ही 6 ओके. प्लसचं चिन्ह होतं इथं आणि आपल्याला दिलं आहे 2 अन् 2 4 इथं इज इक्वल टू फक्त 7 येऊन आपल्याला 28 म्हटलेलं आहे. त्यामुळे हे उत्तर होऊ शकत नाही. ओके. पुढचा प्रश्न. इथं 56.5 यायला तर बिलकुल आरामच द्यायचा. सध्या थांबून जाय बरं बाबा तू. गडबड नको करू. 15 + 5 15 + 5 वजा 2 भागेला 6 गुणेला 7 आणि बरोबर किती आलं पाहिजे? 7.
हे सर्व ऑप्शन चेक करायचे. प्रश्न काय म्हणते, दिलेल्या 4 उत्तरापैकी कोणत्या गोष्टी योग्य आहेत? ह्या गोष्टी वेळ घेणाऱ्याच असणार. असते तर पहिल्या ह्याच्यात उत्तर असेल तर मग आपल्याला काय तिन्ही चेक करायचं, चौथं चेक करायचं नाही, डायरेक्ट उत्तर मारून द्यायचं, कारण की स्वतःवर तेवढा विश्वास असला पाहिजे. बरं. आता पहा, प्लस म्हणजे भागाकार. प्लस म्हणजे भागाकार आहे. गुणाकार म्हणजे बेरीज. गुणाकार म्हणजे बेरीज आहे. वजाबाकी म्हणजे गुणाकार. वजाबाकी म्हणजे गुणाकार आहे. आणि भागाकार म्हणजे वजाबाकी आहे. भागाकार म्हणजे वजाबाकी आहे. मला इतकं सांगा माझ्या मित्रांनो, 15 भागेला 15/5 गुणेला 2 ओके, व्यवस्थित पाहायचं. 15/5 आहे. वजाच्या जागी गुणाकाराचं चिन्ह 2, इथं परत वजाचं चिन्ह, इथं 6, इथं प्लसचं चिन्ह आहे आणि नंतर 7 इज इक्वल टू 7 आला पाहिजे म्हणते आपण. 7 आला पाहिजे, ह्या 7ला काढून टाकतो मी सध्याचा. 5 एक 5, 5 त्रिक 15, इथं 3 दोन्ही 6 होईल. 6 वजा 6 प्लस 7 हे दिसू राहिलं सर्वांना स्क्रीनवरती. आता इथं पहिले प्लसचे जे घर आहेत त्याला जवळ घेऊन घेऊ आपण. 7 आणि 6 किती होते? 7 आणि 6 होते 13. 7 आणि 6 13. 13 मधून 6 गेले, उरले किती? 7. 7 होतं का ऑप्शनमध्ये? हां, आहे. याचं उत्तर नंबर 3 बरोबर असेल. ओके. पुढे चालतो मी. दिलेली मालिका पूर्ण करण्यासाठी पुढील संख्या कोणती आहे? 28, 32, 38, 46 प्रश्नार्थक चिन्ह. मला इतकं सांगा, 28 मध्ये किती प्लस केले? 4. याच्यामध्ये किती प्लस केले? 32 आणि 6 38. 38 अधिक 8 किती? 46. पहिले 4, 6, 8 इथं साहजिकच 10चा फरक आहे. 46 मध्ये 10 प्लस करसाल तर 56 होईल का? किती होईल माझ्या मित्रांनो? 56 होईल. आता कोणता अक्षर समूह विषम आहे म्हणजे वेगळा आहे. विषम आहे म्हणजेच काय? वेगळा आहे. ते सेंट्रल जे गणित ट्रान्सलेट करतात ना, तशीच लँग्वेज राहते. आता 1, 3, 5, 2, 4, 5, 2, 4, 6, 3, 5, 7, 4, 6, 8. माहिती आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय असेल? या प्रश्नाचं उत्तर असेल BDE. का? वाचल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे. इथं पहा. 1, 3, 5, 2, 2 चा फरक आहे. 4, 6 2, 4, 6, 2, 2 चा फरक आहे. 3, 5, 7, 2 चा फरक आहे. 4, 6, 8, 2 चा फरक आहे. इथं थोडंसं पाहून घ्या. B, D आणि E. हा आहे 2, हा आहे 4, हा आहे 5. इथं फक्त 1 चा फरक आला, त्यामुळे ऑड मॅन आउट हे आहे. पुढे चालायचं का? दिलेले समीकरण संतुलित करण्याकरिता कोणत्या 2 गटांची अदलाबदल केली पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला सांगितले. कोणत्या 2 गटांची अदलाबदल केली पाहिजे हे समीकरण योग्य ठरवण्यासाठी त्याला पाहिजे उत्तरात 21 6 प्लस 6 वजा 12 भागेला 12 गुणेला 3. हे आपल्याला 3 न गुणावं लागेल, म्हणजे त्याचं उत्तर आलं पाहिजे पहिले 7, नाही का? बरं. पहिला ऑप्शन उचला रे. पहिला ऑप्शन उचला. जिथं जिथं 6 आहे तिथं 12 टाकून द्या. इथं 12 टाकले, इथं 12 टाकले. ठीक आहे. इथं 6 टाकले आणि इथं 6 टाकले. गुणाकारात 3. हे काढून घेऊ का मी आता? तर असं लिहू, 12 प्लस 12 वजा वजाचं चिन्ह 6/6 गुणेला 3. आता 12 अधिक 12 किती होते? 24 वजा, मला पाहू द्या, मला पाहू द्या. काही गडबड तर नाही ना हिच्यात व्यवस्थित? हां, बरं, काहीच गडबड नाही आहे. 6 कटले. 6 कटले, तर किती उरलं? एकच उरलाय. 1 गुणिला 3. नाही ना, मला पाहू दे ना. 12 12 24 3. हां, बरोबर आहे. आपलंही बरोबर असं काहीच चुकलं नाही. मी थोडंसं गोंधळलं. इथं 24 झालं. इथं वजाचं चिन्ह आहे ना. या 24 मधून जर कधी 3 गेले तर उरले किती? 21 ना. 21 ऑप्शनमध्ये दिलं ना. समीकरण योग्य करण्याकरिता ऑप्शन 1 चा वापर करू शकतो आपण. तेच बरोबर आलं. प्लस म्हणजे वडील आहेत. वजाबाकी म्हणजे भाऊ आहे.
स्टार असेल तो, स्टार म्हणजे पत्नी आहे. भागाकार असेल तो, भागाकार म्हणजे मुलगा आहे. तर आपल्याला म्हटलं आहे हे स्टार एम स्टार ए प्लस एच वजा टी असेल, तर टीचे एम सोबत काय नाते आहे, हे आपण सांगायचे होते. बरं, काही हरकत नाही. पहिली गोष्ट तर आपल्याला घ्या इथं स्टारचा आधार. स्टार म्हणजेच काय? ए ही बीची पत्नी आहे. म्हणजे एम ही पत्नी आहे. पत्नी आहे म्हणजे आपण महिलांसाठी आपण साईन काय देतो? वजा एम ही कोणतं तरी आपल्याला एक साईन द्यावं लागेल ना. ठीक आहे. तर आपण एम ही पत्नी आहे. मग कोणाची पत्नी आहे? जिथं पत्नी असते तिथं आपण पती-पत्नीचे रिश्ते हे कसे दर्शवतो? गुणाकाराच्या चिन्हानं. कारण की यांच्यात मतभेद बऱ्याचदा होतात आणि होतच राहतात. ओके. आता पुरुष आहे म्हणजे ही पत्नी आहे. साहजिकच तिचे मिस्टर म्हणजे प्लसनं दाखवू आपण माणूस. बरं. एम ही एची पत्नी आहे असं मानू चालू. याच्यानंतर आपल्याला लिहिलं आहे प्लसचं चिन्ह. प्लसचं चिन्ह काय म्हणते? प्लसचं चिन्ह तर कुठे दिलंच नाही का रे? हां, वरती आहे. हां, प्लसचं चिन्ह म्हणते, ए हे बीचे वडील आहेत. म्हणजे ए हे बीचे वडील आहेत. म्हणजेच आपल्याला बघा ना, ए हे कोणाचे वडील आहेत? एचचे वडील आहेत. ए हे कोणाचे वडील आहेत? एचचे. म्हणजेच क्लिअर शब्दात आपण म्हणू, एम आणि एचं लग्न झालेलं आहे. त्यांना एच नावाचं कॅलेंडर आहे. तर ठीक आहे. एमचं एचं प्लसचं चिन्ह म्हणजे ए हे बीचे वडील आहेत. म्हणजे ए आणि एमचं जे अपत्य आहे ते एच आहे. पुढचं साइन आहे वजाचं. पुढचं साइन आहे वजाचं आणि वजा काय म्हणते? ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे एच हा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? भाऊ असेल तर आपण चिन्ह बरोबरच्या चिन्हानं भाऊ-बहिणीचे रिश्ते दाखवतो. तो आहे टीचा भाऊ. टी हे बहीण होय का भाऊ होय याचा काही गॅरंटी नाही आहे. मुलगाही असू शकते किंवा मुलगी असू शकते. तर टीचे एम सोबत नातं काय आहे? मला सांगा यमचा असा विचार करायचा जो शेवटी दिला तिथून विचार करायचा. यमचा टी कोण आहे? एक तर मुलगा किंवा मुलगी असेल तो. त्याचा जेंडर डिफाईन नाही म्हणून. आपण असं म्हणू शकत नाही, हा टीचा यम 100% आई आहे. पण आपल्याला यमची टी कोण आहे? असं विचारलं. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर यायला पाहिजे माझ्या मित्रांनो ऑप्शन नंबर 1 मुलगा किंवा मुलगी. जर आज सोमवार असेल, आज कोणता वार आहे? सोमवार. उद्यापासून 3 दिवसांनी कोणता वार असेल? हे घ्या आज, उद्या, परवा. आज जर कधी सोमवार आहे, बरं. आज सोमवार आहे. उद्या असायला पाहिजे मंगळवार, परवा असायला पाहिजे बुधवार. आज, उद्या आणि परवा. उद्यापासून 3 दिवसांनी 1, 2, 3. 1, 2, 3. 3 दिवसांनी कोणता वार राहील? गुरुवार, शुक्रवार, शनिवार असं नका करू प्लीज. तुमचं उत्तर चुकून जाईल. 3 दिवसांनी म्हणते ना? काय म्हणते? उद्यापासून 3 दिवसांनी. उद्यापासून 3 दिवसांनी हा दिवस येणारच नाही तिथं. म्हणजे उद्यापासून 1, परवाचा म्हणजे 1, दुसरा आणि तिसरा. बुधवार इथे आलं पाहिजे, गुरुवार इथे आलं पाहिजे, शुक्रवार आणि तेच तुमचं उत्तर आहे. ऑप्शनमध्ये आहे का शुक्रवार आहे ऑप्शन. काय असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन नंबर 4. दिलेली अंकाक्षरी मालिका. तोच प्रश्न होता अंकाक्षरी. ठीक आहे. अंकाक्षरी मालिका पूर्ण करण्यासाठी रिक्त तुम्हाला जागा भरायच्या होत्या. 1 नंतर 2 आलं, 2 नंतर 3 आलं, 3 नंतर 4 यायला पाहिजे. सगळं इकडे 4 आहे. नाही आहे. याचं उत्तर एक ऑप्शन कटलं. एक ऑप्शन याचं कटलं. त्याच्यानंतर 2, 3, 4 100% 5 आले पाहिजे. त्यामुळे उत्तर याचं शेवटी ई होईल. 1, 2, 3 इथं 4 आलं पाहिजे. D4E आहे का? D4E ऑप्शन नंबर 2 समजलं का सर्वांना? ठीक आहे. दिलेल्या मालिकेत पुढील पद तुम्हाला सांगायचं होतं. 1, 2, 3 आणि 4 म्हणजेच डी. 5, 6, 7, 7 म्हणजे त्याच्यानंतर 8. 8 याच्यामध्ये थोडंसं समजून घ्यावं लागणार आपल्याला, की बरं. 4 नंतर 8 आलं.
8 नंतर किती यायला पाहिजे? 11 तर येऊ शकत नाही. पण 6 येऊ शकत नाही. 4 त्रिक 12 जाईल. 4 त्रिक 12. 8 अधिक 4 12 होते ना इथं. 8 आणि 4 12 होईल. हे तर होतच नाही बिलकुल. 6 आणि 4 10 होते. आणि हे पण होत नाही. 13 होते याची. याची 11 होते, पण इथं आपल्याला लागन की की इथं 8 पाहिजे, इथं 7 दिला, त्यामुळे उत्तर 2 नंबरचं तसं होत नाही. ठीक आहे? साधम्य पूर्ण करण्यासाठी पर्यायामधून तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं होतं. BA12 ED किती? BA12 ED किती? ठीक आहे? BA12 हा 1, 2 असा पलटी केला का रे? बरं. आणि ते उलटं लिहिलं. ED E येतो 5, D येतो 4. 4 लिहिलं आणि इथं 5 लिहिलं तर 45 आहे का ऑप्शनमध्ये? समजलं का सर्वांना? उलटं करून लिहिलेलं आहे ते. डन. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो हा नगर परिषद भरतीचा पेपर होता. याच्या संदर्भात आपल्याला रेग्युलर प्लेलिस्टमध्ये चेक करा. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मी अवेलेबल करून देईल. हा 25 ऑक्टोबर 2023 रोजी झालेला पेपर होता. 25/10/2023 रोजी झालेला पेपर होता. यामध्ये साधारणतः आपण 45 प्रश्न एका तासाच्या आत पाहिलेले आहेत. समजून घेतलेले आहेत. फक्त आणि फक्त अभ्यासावरती बोललेलो आहे. अवांतर चर्चा केलेली नाही. विनंती करेल या प्लेलिस्टला पहा. आजपासून तुम्हाला याची प्लेलिस्ट अवेलेबल होईल आणि तुम्हाला काही समजलं नसेल त्या गोष्टी कळवा. होऊ शकतात. माझ्याकडून सुद्धा काही गोष्टी समजावण्यामध्ये चुका होईल. त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ओके? चलो. मिलेंगे दोस्तों नेक्स्ट वीडियो. जय हिंद, जय महाराष्ट्र.